द्राक्ष खायला खूप आवडतात ना, म्हणून घरी आणले की फक्त खाताय, पण असं नका करू. कारण आज मी तुम्हाला द्राक्षापासून 3 भन्नाट पेय दाखवणार आहे. उन्हाळ्यात हे ड्रिंक इतकं रिफ्रेशिंग आहेत की एकदा बनवलं की रोजच पिण्याची इच्छा होईल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 इझी रेसिपी पाहायला मिळणार आहे. आणि खास म्हणजे ही तिन्ही पेय 5 मिनिटात तयार होतात. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचं पेय तुमचं फेवरेट होणार हे नक्कीच. तिन्ही रेसिपी झटपट, खूप सोप्या आणि उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत. तर हे तिन्ही रेसिपी करण्यासाठी लागणार आहे द्राक्ष. असे मस्त फ्रेश आणि रसाळ द्राक्ष घ्यायचे, म्हणजे रेसिपी छान होते. आणि त्यानंतर मग सर्व द्राक्ष हे छान धुवून घ्यायचं, कारण द्राक्ष धुवून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं खाण्यापूर्वी किंवा रेसिपी करण्यापूर्वी. आणि त्यानंतर इथे द्राक्ष स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर द्राक्षांचा गुच्छ असेल तर त्यातले एक एक करून द्राक्ष हे असे तोडून घ्यायचे आहे. आणि तुम्ही इथे प्लेटमध्ये पाहू शकतात की बाकीचे द्राक्ष हे आहेत प्लेटमध्ये, पण एक गुच्छ आहे द्राक्षाचा, त्यातले मी एक एक करून सगळे द्राक्ष तोडून घेणार आहे. तर इथे अशाच पद्धतीने सर्व द्राक्ष तोडून घेतलेले आहे. आणि हातात द्राक्ष आणि खाण्याची इच्छा होणार नाही असं नाहीये. मस्त रेसिपी बनवता बनवता एक एक द्राक्ष सुद्धा खात जायचं. तर आता द्राक्षाची पहिली रेसिपीला सुरुवात करतोय. मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये द्राक्ष टाकून घ्यायची आहे. तर आपण ह्या द्राक्षापासून द्राक्षाचं ज्यूस बनवणार आहे. आणि उन्हाळा स्पेशल ही रेसिपी आहे, तर बर्फ तर असलंच पाहिजे. मग मस्त फ्रीजमधून बर्फ काढून घ्यायचे आणि छान इथे बर्फाचे तुकडे टाकून घेणार आहे. 2-3 टाकायचे, जितकं तुम्हाला आता थंड पाहिजे त्याप्रमाणे. जर बर्फ नसेल तर मग थंड पाणी घाला. तर इथे बर्फ टाकून झालेला आहे. आणि त्यानंतर लगेच बर्फाचा ट्रे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा, कारण अजून आपल्याला बर्फ लागणार आहे. त्यानंतर मग इथे गोडसाठी साखर घालणार आहे. आता द्राक्ष जितकी आंबट गोड असेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये साखर घालायचं आहे. आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी अगदी थोडंसंच घालायचं, कारण द्राक्षामध्ये सुद्धा पाणी असतं. त्यामुळे थोडंसंच पाणी घाला. आणि मग काय, मिक्सर घ्यायचं. मिक्सरला छान भांडं लावायचं आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. आणि इथे मस्त मिक्सरला फिरवून झालेलं आहे. चला उघडून बघूया की कसं हे फिरून झाले आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात छान असं फिरून झालेलं आहे. आणि त्यानंतर मग मस्त काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये द्राक्षाचा बनून झालेला हा ज्यूस त्यामध्ये घालायचं. आणि खरंच सांगते, हा द्राक्षाचा ज्यूस ना खूप भारी लागतं. मस्त थंड, आंबट, गोड अशी ह्याची चव असते. आणि इथे द्राक्षाचं ज्यूस दिसायला छान दिसलं पाहिजे, म्हणून असं खाली आजूबाजूला थोडेसे द्राक्षाचे तुकडे टाकायचे. आणि चला इथे मी तुम्हाला सांगते हा ज्यूस पिऊन. आणि खरंच सांगते, हा द्राक्षाचा ज्यूस खूप भारी झालेला आहे. आंबट, गोड आणि थंड अशी ह्याची चव आहे. आणि हे अगदी 2 मिनिटात बनवून तयार होते. आता घरी द्राक्ष असले की असं 2 मिनिटात होणारा हा द्राक्षाचा ज्यूस तर नक्कीच ट्राय करा. आणि उन्हाळ्यासाठी तर खूपच चांगलं आहे. आणि मुलं जर द्राक्ष खात नसतील ना, की त्यांना असं मस्त झटपट 2 मिनिटात होणार आहे द्राक्षाचा ज्यूस नक्कीच बनवून द्या. त्यानंतर द्राक्षाची दुसरी रेसिपी बनवायला घेऊया. त्यासाठी सुद्धा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये द्राक्ष टाकून घ्यायची आहेत. आणि या द्राक्षापासून द्राक्षाचा पन्ह बनवत आहे. तर त्यासाठी लागणार आहे पुदिना. हो, पुदिना घालायचा आहे त्यामध्ये. आणि पुदिना घातला का हा द्राक्षाचा पन्ह खूप छान लागतो पिताना. तर त्यानंतर लागणार आहे लिंबाचा तुकडा घेतलेला आहे. अर्धा लिंबाचा तुकडा बस होतो. जास्त ज्यूस बनवायचा असेल का एक पूर्ण त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा. त्यानंतर इथे लिंबाचा रस मी टाकून घेते. आणि द्राक्षाचा पन्ह त्याला छान असं गोडवा येण्यासाठी त्यामध्ये साखर घालायची आहे. साखर नसेल तर मग त्यामध्ये मधसुद्धा थोडंसं घालू शकतात. आणि त्यासोबतच थंडावासाठी त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आहे. आणि त्यानंतर मग मस्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे मिक्सरला फिरवून झालेलं आहे. चला दाखवते की द्राक्षाचा पन्ह कसा झालाय. तिथे पाहू शकतात खूप छान झालाय. आणि हा द्राक्षाचा पन्ह करताना त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. जो काही रस असेल तो द्राक्षाचाच असेल, तेव्हाच तर तो द्राक्षाचा पन्ह बनून तयार होईल. आणि त्यानंतर मग अशी मस्त ना चहा गाळायची गाळणी वगैरे घेऊ शकतात. आणि त्याने असं मस्त गाळून घ्यायचं, कारण जे काही
द्राक्षाची सालं असेल ती निघून जाईल आणि त्यानंतर मग पिताना ते छान वाटेल. तर इथे मी झटपट असं द्राक्षाचं पन्ह गाळून घेते आणि खूप भारी लागतं हां. एकदा नक्की हे द्राक्षाचं पन्ह करून बघा. तर इथे तुम्ही पाहू शकता द्राक्षाचा जो काही चोथा आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपला हा द्राक्षाचा पन्ह बनून तयार झालेला आहे आणि त्यानंतर ना ते अजून छान दिसलं पाहिजे म्हणून वरून असं पुदिन्याची पानं आणि साईडला द्राक्षाचं असं तुकडं लावून घ्यायचं आहे आणि आता पाहू शकतात की किती हा द्राक्षाचा पन्ह दिसायला पण छान आणि चवीला पण खूप भारी झालेला आहे. चला तर मग तुम्हाला मस्त थंडगार असं द्राक्षाचं पन्ह पिऊन सांगते की कसं झालंय आणि खरंच सांगते ह्यामध्ये पुदिना घातला ना तो पुदिनाचा फ्लेवर खूप छान येतो आणि त्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा घातलाय तर त्याचा पण आंबटपणा जाणवतोच आहे आणि खरंच हा द्राक्षाचा पन्ह खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि त्यानंतर आहे द्राक्षाची तिसरी रेसिपी जी तुमचीही फेवरेटच होईल आणि हो ती कशी बनवायची ते सांगतेच आहे. त्यासाठी लागणार आहे ॲपल. ॲपल घ्यायचं, छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग ॲपलला असे 2 तुकडे करून घ्यायचे. फक्त 2 तुकडेच करायचे नाही तर त्याचे बारीक असे कटसुद्धा करून घ्यायचे म्हणजे मिक्सरला फिरवताना ते छान असे बारीक होतील. आणि घरामध्ये लहान मुलं ॲपल आणि द्राक्ष खायला नको म्हणत असतील ना ती रेसिपी त्यांना नक्कीच करून द्या. तर चला त्यानंतर इथे द्राक्षसुद्धा बारीक कट करून झालेलं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये द्राक्ष टाकून घ्यायची आहेत आणि त्यासोबतच त्यामध्ये ॲपल कट करून घेतलेले आहेत त्याचे बारीक तुकडे ते सुद्धा त्यामध्ये घालून घेणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये मध घालायचं आहे कारण मध घातलं की खरंच खूप भारी चव येते म्हणून मध घालायचं. जर मध नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकतात पण शक्यतो मध घाला आणि त्यानंतर त्यामध्ये बर्फ नाही घालणार आहे तर त्यामध्ये थंड पाणी घालणार आहे. थंड पाणी घाला. बर्फ घालायचं असेल तर घालू शकतात पण थंड पाणीच घाला. कारण ह्यामध्ये ॲपल घातलेलं आहे तर ते छान असं बारीक झालं पाहिजे म्हणून त्यामध्ये पाणीच घालायचं म्हणजे ते सहज असं बारीक होते. तर चला इथे हा ज्यूस बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला इथे मी ग्लासमध्ये ओतून दाखवते की हा किती भारी असा हा ज्यूस बनवून तयार झालेला आहे. तर हे सुद्धा गाळून घ्यायचं म्हणजे जे काही द्राक्षाची सालं वगैरे काय असेल तर ते निघून जातं आणि मस्त असं इथे गाळून घेते. आणि तुम्हाला खरंच सांगते की द्राक्ष आणि ॲपल असे मिक्स बनवून त्याचं ज्यूस बनवलं ना की खूप भारी आणि टेस्टी लागतं. एकदा नक्की तुम्ही हा ज्यूस ट्राय करा. आणि इथे मस्त गाळून झालेला आहे आणि अजून काय बोलू ह्या ज्यूसबद्दल मला तो खूपच जास्त आवडलेला आहे. आणि हा ॲपल आणि द्राक्षाचा मिक्स ज्यूस जरा दिसायला चांगलं दिसलं पाहिजे म्हणून असं मी मस्त वरून असं ग्लासच्या वरती असं ॲपलचा तुकडा लावलेला आहे आणि द्राक्षाचं पण असं मधून कट करून ते असं लावलेलं आहे आणि इथे मस्त द्राक्ष आणि ॲपलचा मिक्स ज्यूस हा बनून तयार झालेला आहे आणि खूप छान लागतो. एकदा नक्की हा ट्राय करा. आणि चला 1 मिनिटं वाया न घालवता तुम्हाला सांगते की हा ज्यूस कसा झाला आहे. खरंच सांगते ह्यामध्ये ॲपल आणि द्राक्ष ह्याचा मिक्स ज्यूस तर खूप भारी लागतं. भारी का लई भारी म्हटलं तरीही चालेल. तर तुम्ही सुद्धा हे तिन्ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. अगदी 5 मिनिटात होणार आहेत आणि खूपच हेल्दीसुद्धा आहे. घरात जर मुलं द्राक्ष, ॲपल हे खात नसतील तशा पद्धतीने नक्कीच द्या. आणि उन्हाळ्यामध्ये तर जास्तीत जास्त असे थंड पेय तर आपल्या पोटामध्ये गेलेच पाहिजे. तर तुम्ही सुद्धा ह्यातली कोणती रेसिपी सर्वात आधी ट्राय करणार आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सुद्धा ही झटपट होणाऱ्या द्राक्षापासूनच्या तिन्ही रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ही रेसिपी आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि एक छानसा कमेंट करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.